नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं कृषी राज यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपण बघणार आहात पीक विम्यातून कमी भरपाई मिळणार, स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाईच्या नियमात केंद्राकडून बदल. तर काय सविस्तर बातमी बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका अशा शेतीविषयक बातम्यांसाठी व माहितीसाठी. राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसामुळे खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन पिकाचे नुकसान होत आहे. मग पावसामुळे नुकसान झालेल्या पीक विम्याची योजनेतून भरपाई मिळते का? तरी पीक विमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. पण केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या नियमात बदल केला. केंद्राने नियम बदलल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मिळणार आहे. विमा कंपन्यांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत सध्याच्या परिस्थितीत क्षेत्र जलमय झाल्यास किंवा ढगफुटी झाल्यास पीक विमा भरपाई मिळेल. पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओलांडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरले किंवा शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाले भरपाई मिळते. म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तेव्हाच भरपाई मिळेल जेव्हा शेतात साचले किंवा पुराच्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले असेल. केवळ अतिवृष्टी झाली किंवा जोरदार पाऊस झाला मात्र पिकाचे नुकसान झाले नाही तर भरपाई मिळणार नाही. जर तुमच्या शेतात पाणी साचले असेल किंवा पुराच्या पाण्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही नुकसानीची पूर्वसूचना द्यायची आहे. म्हणजेच विमा कंपनीची तक्रार करायची आहे. पूर्वसूचना नुकसान झाल्यापासून 72 तास आत द्यावी. नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला ऑनलाईन करावी. ऑनलाईन तक्रार देत नाही आली तरी विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार देता येईल. विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडे नुकसानीची तक्रार म्हणजेच पूर्वसूचना देता येईल. जर तुम्ही विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडे तक्रार देत असाल तर ते लेखी घ्यावी किंवा त्याची पोच घ्या, जेणेकरून तक्रार दिल्यास पुरावा आपल्याकडे असेल. जुन्या नियमानुसार भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती भरपाई देण्याचे सूत्र सरकारने बदलले आहे. आधी स्थानिक नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना म्हणजेच तक्रार दिल्यानंतर पूर्वसूचना दिलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जायचे. असे पीक वाढीच्या कोणत्याही टप्प्यात नुकसानीचे झाले याच्यावर नुकसान भरपाई दिली जायची. वाढीनुसार नुकसान भरपाई. पीक वाढीच्या टप्पा भरपाईची टक्केवारी. पेरणी 45%, 22,500 रुपये. वाढीची अवस्था 60%, 30,000 रुपये. फुलोरा अवस्था 75%, 37,500 रुपये. पक्वता अवस्था 85%, 42,500 रुपये. काढणी अवस्था 100%, 50,000 रुपये. म्हणजे तुमच्या मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे शेतात पाणी साचून 100% नुकसान झाले तर तिच्या नियमानुसार सर्व शेतकऱ्यांना पूर्ण विमा सुरक्षित रक्कम जी आपण 50,000 रुपये गृहीत धरली ती मिळाली असती. नव्या नियमात गोड. पण सरकारने 30 एप्रिल रोजी स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार मिळणाऱ्या भरपाईचा नियम बदलला. आता या नुकसान झालेल्या पीक हे अवस्थेत असले म्हणजेच नुकतीच पेरणी केली असेल, वाढीची अवस्था असेल, पीक फुलावऱ्यात असेल किंवा पक्वता होण्याच्या अवस्थेत असेल किंवा 100% नुकसान झाली असेल तरी पूर्व विमा संरक्षित रक्कम म्हणजेच आपण गृहीत धरलेली 50,000 विमा संरक्षित रक्कम मिळेल. म्हणजेच पीक विमा कोणत्याही अवस्थेत असेल 100% नुकसान झाले तरी पूर्ण विमा संरक्षण रक्कम मिळणार. आता 25% भरपाई. आता इथपर्यंत आलेल्या शेतकऱ्यांचा फायदा दिसतोय. पण बदललेल्या नियमात असे म्हणले आहे की जर त्या मंडळातील 25% पेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले असेल तर व्यापक नुकसान म्हणजेच स्प्रोडनुसार गृहीत धरले जाईल. जेव्हा नुकसान स्प्रोडमध्ये असेल म्हणजेच मंडळातील नुकसानग्रस्त पीक 25% पेक्षा जास्त असेल तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना एकूण नुकसान भरपाईपैकी 25% रक्कम भरपाई म्हणून आता दिली जाईल आणि उरलेली 75% रक्कम पीक विमा कापणी प्रयोगानंतर देण्यात दिली जातील. उरलेली 75% भरपाई मिळेल असेही नाही. तुमच्या मंडळातील पिकाचे नुकसान काही शेतकऱ्यांचे झाले म्हणजेच 25% शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही तर येणारी भरपाई ही रक्कम तुम्हाला लगेच मिळेल. पण जर तुमच्या मंडळातील पिकाचे नुकसान 25% पेक्षा जास्त असेल तर तुम्ही फ्रेडमध्ये गेले तर पूर्ण नुकसान होऊनही आणि कितीही भरपाई रक्कम निश्चित झाली तरी आता केवळ 25% रक्कम मिळेल. उरलेली 75% रक्कम पीक कापणी प्रयोगांती झाली तरी मिळेल. पीक कापणी प्रयोगातून तुमचे उत्पादन किती कमी झाले यावरून तुमची उरलेली भरपाई ठरवली जाईल. जर काही रक्कम देत नसेल तर काहीच मिळणार नाही. थोडक्यात अग्रिम भरपाई प्रमाणित सूत्र लागू होत केले असे म्हणता येईल. नियम बदलण्याची मागणी. म्हणजे केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीनुसार भरपाई देण्याचा नियम बदलल्याचा तोटा शेतकऱ्यांना होणार आहे तर फायदा कंपन्यांना होणार आहे. त्यामुळे सरकारने हा नियम बदलून जुन्याप्रमाणेच प्रत्येक शेतकऱ्याचे ज्या प्रमाणात नुकसान झाले त्या प्रमाणात भरपाई देण्याचा नियम पुन्हा लागू करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात आपल्याला माहिती जर समजली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. अशाच रोजच्या रोज शेतीविषयक माहितीसाठी व बातम्यांसाठी. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.